मोठी बातमी। ट्रक चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात राज्यात वाहतुकीला फटका बसल्याचं समोर आलंय। त्यामुळे राज्यासह मुंबईत भाज्यांचा पुरवठा नेहमीप्रमाणे न झाल्यानं मुंबईमध्ये भाजीपाल्यांची आवक घटली आहे। परिणामी मुंबईतील भाज्यांचे दर हे 10 ते 15% वाढलेले आहेत। रोजच्या तुलनेमध्ये आवक घटल्यानं मंगळवारी देखील भाज्यांचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत होता। मात्र मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक बंद होती आणि त्याचाच फटका बाजारपेठेला बसलाय। त्यामुळे भाज्यांची आवक घटल्यामुळे दरांमध्ये वाढ झाली आहे। परिणामी सर्वसामान्यांना याचा फटका बसतोय। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू लागलेला आहे। दादरसह प्रमुख भाजी मंडईमध्ये तुटवडा जाणवतोय। भाज्यांच्या तुटवड्यामुळे दरांमध्ये वाढ झालेली आहे आणि भाज्यांच्या दरात 10 ते 15% वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतंय। थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, मुंबईमध्ये भाजीपाल्यांची आवक घटलेली आहे, काय व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, सर्वसामान्यांचं यावर नेमकं काय म्हणणं आहे? कालच्या तुलनेत आज परिस्थिती सुधारली असल्याचं मत हे व्यापाऱ्यांनी आणि व्यक्त केलेलं आहे। काल अगदीच जे माल वाहून आणणारे ट्रक होते ते पूर्णपणे बंद असल्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली होती आणि त्याचा परिणाम साहजिक आहे की बाजारावर पडत असतो। बाजारामध्ये भाज्यांचे दर हे वाढलेले असतात। कालच्या तुलनेमध्ये काल संध्याकाळी हा स्ट्राईक जो आहे तो कॉल ऑफ झालेला असल्यामुळे, संप मागे घेतला गेलेला असल्यामुळे कालच्या तुलनेत आज परिस्थिती सुधारलेली बघायला मिळत आहे। कालच्या तुलनेत आज ट्रक जे आहेत ते त्यांची आवक वाढलेली आहे असं कळतं आहे आणि त्यामुळे आज परिस्थिती कालच्या तुलनेत सुधारली असल्याचं मत इथल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेलं। आपण जर बघितलं तर दादरचा हा बाजार रोजप्रमाणेच भरलेला आपल्याला दिसतो आहे। रोजप्रमाणेच इथं जे किरकोळ विक्रेते आहेत ते या ठिकाणी भाजी मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी येत असतात। जे घरगुती ग्राहक आहे ते तुलनेत कमी येत असतात, कारण हा सकाळचा जो बाजार असतो हा बहुतेक जे विक्रेते आहे, किरकोळ विक्रेते आहे, त्यांच्यासाठीचा अतिशय महत्त्वाचा बाजार आहे आणि त्यामुळे त्यांचा विशेषतः जर आपण बघितलं तर या बाजारावर भर असतो, कारण इथं मोठ्या प्रमाणावर ट्रक उतरून तिथला माल जो आहे तो या ठिकाणी येत असतो। कालच्या तुलनेत आज परिस्थिती काय आहे जाणून घेऊया। दादा, कालच्या तुलनेत आज परिस्थिती कशी आहे? ना बेटर आहे, आज माल आलेत सगळे। बरं, पण तुलनेत ट्रक कमी आलेले? नाही, थोडाफार फरक असेल 5-10%चा। काल जेवढा फरक होता तेवढा नाही आला आज। त्यामुळे दरावर किती परिणाम होईल? नाही, रेग्युलर आहेत, रिझनेबल रेट आहेत। आता काल जे रेट होते त्याच्यापेक्षा आज रिझनेबल आहेत। तसं काय रेटमध्ये काय फरक नाही, कारण की सगळ्यांचे माल आलेत, भाज्या सगळीकडनं आलेले आहेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम। सकाळच्या सुमारात भाज्यांची आवक होत असते आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर दुपारी कांदा आणि बटाटे यांची आवक होत असते आणि त्यामुळं दुपारपर्यंत तर सगळं सुरळीत होईल असं कांदे बटाट्याचे जे विक्रेते त्यांचं म्हणणं आहे। आणि भाज्यांच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे आणि जेव्हा भाज्यांची आवक वाढलेली आहे तेव्हा स्वाभाविक त्याचा परिणाम भावावर पण होणार आणि त्यामुळे भाज्यांचे जे दर आहेत ते सुद्धा सुधारतील अशा पद्धतीचा विश्वास आपल्याला या ठिकाणी व्यापारी व्यक्त करताना बघायला मिळत आहे। प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।